नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी या विषयाचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे आणि आपला पहिला भाग आपण पाहत होतो वर्णविचार. वर्णविचार म्हणजेच वर्णांचा अभ्यास आपण का सुरू केला, तर बोलता सहज येतं आपल्याला. आपली मातृभाषा असल्यामुळे किंवा ऐकीव भाषा असल्यामुळे त्या तोंडातून बाहेर काढणं फारसं अवघड नसतं. ध्वनी वाटे त्या भाषा आपल्या कानापर्यंत येतात किंवा समोरच्याच्या कानापर्यंत जातात. त्या ध्वनींना एक निश्चित आकार देण्यासाठी किंवा एक नाव देण्यासाठी हे सगळे वर्ण अक्षर पुढे जाऊन कागदावर किंवा लिखाणाच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर येतात. व्यंजनांचे विविध प्रकार आपण पाहिले, स्वरांचे विविध प्रकार पाहिले. स्वर आणि व्यंजन हे मिळून काय आहेत, त्यांना वर्णच म्हणतात, हो की नाही. मूळ वर्ण आहेत, त्याचे हे दोन भाग झाले. स्वरांचे प्रकार आणि व्यंजनांचे प्रकार, इथपर्यंत आपला अभ्यास थांबत नाही. तो अभ्यास याही पुढे चालू राहणार आहे. हा सगळा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आपण प्रश्न प्रकारांकडे किंवा सरावाच्या प्रश्नांकडे वळणार आहोत. म्हणून आपण आता सगळी माहिती गोळा करतोय, ठीक आहे, किंवा शिकून घेतोय. आपला घटक होता कार्यात्मक व्याकरण आणि त्या घटकामध्ये आपण उपघटक अभ्यासतोय वर्णविचार. याआधी आपण वर्णाचा अभ्यास केलेला आहे. अ पासून ज्ञ पर्यंत आपली वर्णमाला तोंडपाठ आहे. त्याच्यामध्ये स्वर आहेत, स्वरादी आहेत, व्यंजन सुद्धा आहेत. आता हे सगळे वर्ण म्हणू. हे सगळे वर्ण तोंडावाटे आपण बाहेर काढतो, म्हणजे बोलतो, त्यांचे ध्वनी निर्माण करतो. जेव्हा जेव्हा तोंडावाटे मी उच्चार करते तेव्हा माझ्या तोंडातून, शरीरातून म्हणजेच फुफ्फुसातून उच्छ्वासावाटे जी हवा बाहेर येते ती बाहेर पडताना आतमध्ये विविध अवयवांना किंवा विविध ठिकाणी स्पर्श करून बाहेर पडते. ती ज्या ज्या ठिकाणी स्पर्श करते त्या त्या ठिकाणाहून माझे उच्चार निर्माण होतात आणि म्हणून या ठिकाणांना उच्चार स्थान असं म्हणतात. म्हणून आपण आजचा छोटा पार्ट काय पाहतो आहोत, वर्णाच्या उच्चार स्थानांवरून वर्णाचे प्रकार. व्यंजनांचे प्रकार, स्वरांचे प्रकार मिळूनच वर्णांचे प्रकार होतात, हो की नाही. तर आता हे उच्चार स्थानांवरून पडणारे प्रकार हे पाहताना मुळात उच्चार स्थान कोणती आहेत हे बघूया. इथं मी 5 प्रमुख उच्चार स्थान लिहिलेली आहेत. कंठ, ओठ, दात, टाळू आणि मूर्धा. याही पेक्षा अधिक उच्चार स्थान आहेत. बघा, आपण एक व्हिसल करतो, शिट्टी मारतो, फक्त मी हवा बाहेर फेकली, याच्यात काहीच उच्चार नाहीये पण ध्वनी निर्माण झाला. शिट्ट्या अनेक प्रकारच्या आहेत आणि त्या प्रत्येक शिट्टीचा साऊंड, ध्वनी वेगवेगळा येतो, म्हणजे उच्चार निर्माण झाला. पण त्याला काही आपण एक ठासीव शब्द देऊ शकत नाही. म्हणजे उच्चार स्थानं खूप सारी आहेत, पण आपल्याला अभ्यासासाठी जी महत्वाची आहेत आपण अशी 5 उच्चार स्थानं आता पाहणार आहोत. ती 5 उच्चार स्थानं मी तुम्हाला सांगितली. पहिलं होतं कंठ, दुसरं होतं ओठ, तिसरं आहे दात, चौथं आहे टाळू, पाचवं आहे मूर्धा. आता ही उच्चार स्थानं नेमकी कुठे आहेत ती पाहूया. आपल्याला जीभ आणि जिभेच्या मागे पडजीभ असते, बरोबर. तर त्या पडजिभेच्या मागे आपला घसा सुरू होतो, गळा, हो की नाही. खातो म्हणून घसा म्हणतो, घसा दुखतो, घसा, ओके. आणि गळा अवयव एकच आहे, पण त्याचं बोलणं म्हणा किंवा त्याचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो. मोस्टली गाताना म्हणा किंवा बोलताना गळा असा शब्द आपण वापरतो, ठीक आहे. हे का म्हणते त्याचं कारण आता सांगते. तर काही वर्ण आपण या घशातून किंवा या कंठातून उच्चार करतो थेट, त्या पडजिभेच्या मागे तो कंठाचा भाग चालू होतो. आता हे मी माझ्या पद्धतीने, मला जेवढं सहजपणे सांगता येणं शक्य आहे तेवढं मी सांगते तुम्हाला. तुम्ही स्वतःवर ते करून पहा, ठीक आहे. तर पडजिभेच्या मागे कंठातून म्हणजेच आपल्या गळ्यातून, का मी गळा आणि घसा म्हटलं पहा, तर तिथून ज्याचा उच्चार होतो
ते ठिकाण म्हणजे कंठ. दुसरं आहे ओठ. दिसतायत चेहऱ्यामध्ये हे जे वरचे खालचे असे दोन आहेत त्याला ओठ म्हणतात, बरोबर. संस्कृत शब्द आहे ओष्ठ, मराठीमध्ये ओठ म्हटले. पण जेव्हा वर्णांचे प्रकार सुरू होतील तेव्हा मराठी शब्दाचा तिथे वापर होणार नाही, संस्कृत शब्दाचा वापर होणार आहे. म्हणून ओष्ठ हे पण लक्षात ठेवू आपण. जसं ओठ आहे तसंच ओष्ठ. आणि वर मी कंठ असंच लिहिलंय कारण तो ओरिजिन संस्कृत शब्द कंठ असाच आहे. तर इथे आपलं ओष्ठ असं पण म्हणू शकतो. दात. काही वर्ण असे आहेत की त्या दातांना ती हवा स्पर्शून जाते, ठीक आहे, किंवा दातांच्या साह्याने त्याचा उच्चार होतो, असं सोप्या भाषेत म्हणूया. तर दातांना आपण म्हणतो दंत. मग लिहिले मी टाळू. आता टाळू कशी, तर खूप मतप्रवाह आहेत त्यामध्ये. आपण सोपं बघूया आपल्याला शिकण्यापुरतं, मराठीपुरतं. आपला जो तोंडाचा आतला भाग आहे तर जबड्यामुळे त्याला असा आकार प्राप्त झालाय, बरोबर. तर हा जो भाग आहे जिभेच्या बरोबर वर ती आपली टाळू. काही लोक म्हणतात लहान बाळाची टाळू भरली नाही, ठीक आहे. तर टाळू हा हाडाचा आणि स्नायूंचा असं दोन्ही भागामध्ये टाळू हा भाग मोडतो. तर आपल्याला टाळू ही तोंडाच्या आतल्या साईडची ही पकडायची, ठीक आहे, माथ्यावरचं नाही. कारण बोलण्याचा, ध्वनी निर्माण होण्याचा आणि ह्या टाळूचा काही संबंध नाही. तर जिभेच्या वरच्या बाजूला जी पोकळी आहे ती आपली टाळू, ज्याला आपण व्याकरणाच्या, मराठी व्याकरणाच्या भाषेमध्ये तालू असं म्हणूया, ठीक आहे. कारण पुढे जाऊन त्याच्यापासून त्याचं नाव होणार आहे की नाही वर्णाचं, म्हणून. आता मूर्धा कशी, तर टाळूच एक प्रकारे मूर्धा म्हणजे, पण त्याचं ठिकाण बदलतं. जर जिभेच्या बरोबर वर मी टाळू म्हणते तर जिभेच्या वरचाच भाग, पण जिभेच्या खूप मागे, पडजिभेच्या सुरुवातीला तो जो भाग आहे त्याला म्हणायचं मूर्धा. आता तुम्ही तुमच्या तोंडामध्ये एक कल्पना करा, मी जिभेच्या वर विचार केला, ती झाली टाळू. आता त्याच्या बॅक साईडला, ठीक आहे, तोंडाच्या मागच्या बाजूला जिथे माझी पडजीभ सुरू होते तर तिथपर्यंत माझी मूर्धा आहे, ठीक आहे. तर ही झाली आपली उच्चार स्थानं. आता या उच्चार स्थानांवरून वर्णाचे प्रकार पडणार आहेत, म्हणून आता त्या वर्णांची नावं बघूया आपण. यामधून जेव्हा उच्चार होतात तेव्हा त्या उच्चार स्थानांवरून वर्णांना ओळखले जाते. आणि म्हणून मी हे सगळे नावं इथं लिहून ठेवली, कारण पुढे जाऊन आपल्याला त्या वर्णांना या पद्धतीने नावं द्यायची आहेत, ठीक आहे. बघा, पहिला होता कंठ. कंठ हे माझं उच्चार स्थान आहे, त्याच्यावरून माझे वर्ण जे तयार होतात किंवा ते ओळखले जातात त्याला म्हणतात कंठ्य वर्ण. हे कोणते आहेत, तर इथे सगळीकडे बघा मी असे दोन गटात लिहिले, तुमच्या लक्षात आलंच असेल. अ आ हे माझे स्वर आहेत. आता त्याचा उच्चार करा आणि खूप मन लावून थोडंसं शांतपणे करा, म्हणजे तुम्हाला त्याला कंठ्य असं का म्हणतात हे स्वतःला समजेल. हे तुम्ही स्वतः जेव्हा एक्सपेरिमेंट कराल तेव्हाच तुम्हाला हे सगळं कळणार आहे. फक्त माझी बडबड ऐकून तुम्हाला काही कळणार नाही, ठीक आहे. अ आ सगळा आवाज इथून येतो बघा, पूर्ण घशातून, पूर्ण गळ्यातून. अ आ, ठीक आहे. तिथे मला जिभेची गरज लागत नाही, तिथे मला दातांची गरज लागत नाही, मला जी जीभ टाळूला लावायची गरज नाहीये. माझा उच्चार थेट कंठातून आला, ठीक आहे. तसा उच्चार व्यंजनांमध्ये कोणाचा होतो, कारण स्वर झाले, आता व्यंजन बघूया. क ख ग घ. जीभ मी घट्ट पकडतीये उच्चार करताना. जर अशी लांबसडक जीभ असेल तर थोडीशी मागे येते आपली उच्चार करताना, आणि उच्चार होतात पहा. क ख ग घ ङ.
इथे कुठेही मला बाकी कुठल्याही तोंडातल्या अवयवाचा आधार लागला नाही. हे सगळे आहेत कंठ्यवर्ण. क, ख, ग, घ, ङ आणि स्वर होते अ, आ. ठीक आहे, याला म्हणतात कंठ्यवर्ण. आता मगाशी आपण एक गोष्ट शिकलो होतो, कंगवा शब्द. बरोबर. तर या अनुस्वाराचा उच्चार आपल्याला फोडून अनुनासिकाप्रमाणे कसा लिहिला होता आठवतंय? कंगवा. आता याचा उच्चार असाच का करायचा? का करायचा? त्याच्या मागे काय रिझन आहे? तर याचा उच्चार करताना, अनुस्वाराचा उच्चार करताना मला पुढच्या अक्षरावर जोर द्यावा लागतो, त्याच्याकडे बघावं लागतं. जेव्हा मला ग म्हणायचं आहे तेव्हा ग हे माझं कंठ्यवर्ण आहे आणि कंठ्यवर्णाचा उच्चार करताना हा जो अनुस्वार आलाय त्या अनुस्वाराला याच्याशी जोडलं जातं. मग हा अनुस्वार जर मला याच्याशी जोडायचा असेल तर यांची कॅटेगरी कोणती आहे? कंठ्यवर्णाची. म्हणून त्याचा उच्चार मला याच पद्धतीने करावा लागतो. आता तुम्ही सगळे अनुनासिका तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही प्रत्येक अनुनासिका तिथे टाकून उच्चार करून बघू शकता. हा तर मला परफेक्ट आलाय कंगवा. तर मी दुसऱ्या अनुनासिकाप्रमाणे करते बघा. होतो का उच्चार? कंगवा नाही होत. तिसरा अनुनासिक बघा, कणगवा नाही होत. चौथा अनुनासिक काय होतं? न नळाचा. कणगवा नाही होत. पाचवा अनुनासिक काय होतं? म होतं. कमगवा नाही होत. उच्चार करून बघा, म्हणजे तुम्हाला त्या उच्चारांच्या मागे काय शास्त्र आहे ते कळेल. आणि ह्या गोष्टी आत्तापासूनच लक्षात घेत चला की अनुस्वाराचा उच्चार तोच जसा आपण फोडतोय किंवा सांगतोय सगळ्यांना तसाच का केला जातो? तर अनुस्वाराच्या पुढे जे अक्षर आलेलं आहे त्या अक्षरावर तुमच्या अनुस्वाराचा उच्चार अवलंबून असतो. हे मी का सांगतेय? तर आपण आता गट बघायला सुरुवात केलेली आहे. कंठ्यवर्ण, कंठातून उच्चार होणारे ते कंठ्यवर्ण आणि त्याच्यामध्ये मी लगेचच अनुस्वाराचा पण समावेश केलाय, अनुनासिकाचा. अनुनासिकाचा उच्चार कशावर अवलंबून असतो? अनुस्वाराच्या पुढे जे अक्षर आहे त्याच्याप्रमाणे. अजून एक कुठला शब्द जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही तो शब्द घेऊन बघू शकता. अट काय आहे? अनुस्वाराच्या पुढे हे जे अक्षर आहे ते माझं या गटातलं आलं पाहिजे. ठीक आहे. समजा इथे मी लिहिला घ, इथे कुठला शब्द लिहू शकते मी? तुम्हाला जो आठवतोय तो लिहा. गंग, गंग होऊ शकतो. हा बघा, याला महत्व नाहीये. अनुस्वार आणि ख याला महत्व आहे. शंख, घशातून आला उच्चार शंख. अशा पद्धतीने आपले उच्चार सुधारून घ्या. ठीक आहे. आता अनुनासिक कंठ्यवर्ण बघताना अजून एक इथे वर्ण दिसतोय तुम्हाला, ह. ह हा कंठ्यवर्ण का आहे? तर ह चा उच्चार कसा होतो हे मगाशी पाहिलं आपण. मगाशी म्हणजे वर्णांचे उच्चार करताना ह ला आपण ऑलरेडी महाप्राण म्हटलेला आहे व्यंजनांमध्ये. त्याचा उच्चार थेट हृदयातून होतो किंवा फुफ्फुसातून एकदम मोस्टली फोर्सफुली हवा बाहेर टाकली जाते अशा पद्धतीने होतो आणि त्याला तसंही महाप्राणाचं नाव दिलेलं आहे. तर ह हा थेट मुखावाटे बाहेर आलेला वर्ण आहे, व्यंजन आहे, म्हणून त्याला कंठ्यवर्णामध्ये मोडलं जातं. ठीक आहे. तर कंठ्यामध्ये अ आ हे स्वर आणि क ख ग घ ङ ह हे वर्ण समाविष्ट असतात. दुसरा गट आहे आपला ओष्ठ्यवर्ण. ओष्ठ्यवर्ण, ओष्ठ या उच्चार स्थानावरून
ज्यांचे उच्चार बाहेर पडतात ते झाले ओष्ठ्य वर्ण. ठीक आहे, त्याच्यामध्ये स्वर कोणते आहेत? उ ऊ. प्रत्येक वेळेस बघा माझा ओठांचा चंबू होतो. जिथे जिथे मला ओठांचा चंबू करावा लागतो म्हणजे ओठ एकत्र आणावे लागतात ते सगळे माझे ओष्ठ्य वर्ण आणि ते ओळखायला पण एकदम सोपे आहेत. प फ ब भ म. प फ ब भ म. प्रत्येक ठिकाणी मला ओठ एकत्र आणावेच लागतात. आता ह्याच्यात मजेशीर खेळ असतात बघा. आपण लहानपणी हे खेळ खेळले पण असतील. एखादा शब्द जीभ न हलवता म्हणून दाखव, ओठ न हलवता म्हणून दाखव. का तुम्ही खेळू शकलात? कारण एक बेसिक नॉलेज सायन्स आहे त्याच्या मागे, उच्चारशास्त्र. जर तुम्ही ओठ जवळ आणलेच नाही तर तुम्ही प चा उच्चार करूच शकणार नाही. हे करून बघा. प फ ब भ म. उ ऊ. अशा पद्धतीने. आता याच्यातली गंमत बघा. समजा मी असा शब्द लिहिला, आता या अनुस्वाराचा उच्चार मी कसा करू? त्या अनुस्वाराचा उच्चार अवलंबून आहे प या अक्षरावर. प हे कोणत्या गटातलं अक्षर आहे? त्या गटातला अनुनासिक कोणता आहे? म. आणि आपला उच्चार होतो कंपन. कंपन. ठीक आहे, असं प्रत्येक ठिकाणी तुम्ही करून बघू शकता. आता दुसरा एक शब्द घेऊ आपण. भंपक. भंपक. आता इथे भ च्या पुढे प आलाय म्हणून माझा उच्चार म झाला, भंपक. पण अजून एक शब्द आहे बघा, भ वर टिंब असणारा. आता याचा उच्चार भमगार म्हणा बरं. भमगार होत नाही. याचा उच्चार काय होतो? भंगार. तेच रिझन आहे बघा. ओंकार नाव कशावरून आलंय? तर ओमकार. ओमचा उच्चार होतो ना त्याच्यामध्ये. दोन्ही नावांमध्ये फरक आहे की नाही? निश्चितच फरक आहे. याचा उच्चार कसा आहे? ओंकार. क च्या गटातला अनुनासिक कोणता आहे? हे. मग या अनुनासिकाचा, या अनुस्वराचा उच्चार ओंकार कंठातून झाला. आणि हे आहे म. याचा उच्चार कसा होणार? ओमकार. याच्यामध्ये हे अनुनासिक नाहीच आहे. म हे पूर्ण अक्षर टाकलंय तिथं. हे पूर्ण अक्षर टाकलंय. कळलं? नावांमध्ये फरक का आहे? ओंकारचा उच्चार हा असाच झाला पाहिजे. जर कुणी तुम्हाला त्यांचं नाव ओमकार सांगत असेल तर ते ओमकार असंच लिहिलं गेलं पाहिजे. ठीक आहे, तर आपण दुसरा गट बघितलाय तो म्हणजे ओष्ठ्यवर्ण. आणि ओष्ठ्यवर्णांमध्ये आपण काय पाहिलंय? प ह ब भ म. याचं कारण काय? यांचा उच्चार करताना मला ओठांची हालचाल करावी लागते, त्याशिवाय हे वर्ण उच्चारले जात नाहीत. तालव्य. तालव्य मध्ये बघा कोणते कोणते लिहिलेत? स्वर लिहिलेत इ ई. इ ई. पुढे काय आहे? च छ ज झ य य श. आता इथे गंमत अशी आहे बघा. इ ई यांचा उच्चार करताना आपल्याला जीभ टच नाही करावी लागत, पण ई आणि ईचा उच्चार करताना त्या टाळूची मदत होते, म्हणून त्यांना तालव्य स्वरांमध्ये घेतले. ठीक आहे, आता व्यंजनांमध्ये बघूया. च छ ज झ य य श. तर ही जी लाईन आहे, पहिली व्यंजनांची लाईन कुठून सुरू होते? क ने. नंतर होते च ने, म्हणून मी आपलं ती च ची लाईन, प ची लाईन असं म्हटलं. तिसरी ओळ सुरू होते ट ने, चौथी ओळ होते त ने आणि पाचवी ओळ होते प ने. तर आपण प पाहिलेत ओष्ठ्य, क पाहिलेत कंठ्य आणि आता तालव्य बघतोय. टाळूच्या मदतीने उच्चार होतो तालव्य वर्ण. ठीक आहे, आता याच्यात गंमत अशी आहे, जर यांचा उच्चार मी च
असा केला म्हणजे कसं बघा, च छ ज झ, च छ ज झ, तर यांना तालव्य म्हणायचं. याच्यामध्ये अनुनासिक मध्ये य एकच उच्चार आहे, य, त्याच्यामध्ये य मिसळत नाही अजून, ऑलरेडी त्या उच्चारामध्ये य आहेच. ठीक आहे, हा य ऑलरेडी य आहे. आणि श उच्चार करताना बघा श मध्ये य मिसळल्याचा भास होतो. हे रिझन आहे, यांना फक्त तालव्य म्हणतात. मग आता याच्यात वेगळे पण आहे का? नक्कीच आहे. पहा, मी हा शब्द लिहून दाखवते तुम्हाला, तुम्ही वाचा. चहा, मला चहा फार आवडतो. आपला चहा जगात भारी, ज, बरोबर. छान दिसतो आपण, छान दिसतो. पुढे काय? झालर, जगात भारी, जेव्हा. या सगळ्या उच्चारांमध्ये ज, झ, च असे आपल्याला साऊंड ऐकू येतात. मग जेव्हा जेव्हा या अक्षरांचा उच्चार य जोडल्याप्रमाणे होतो तेव्हा तेव्हा याला म्हणायचं तालव्य. मग यांचा उच्चार मी वेगळा पण करते, जसं की मला चहात एक चमचा हवाय, च च आणि हा च, सगळं अक्षर तर सेमच दिसतंय, पण उच्चार बदललेत की नाही? नक्कीच बदललेत. म्हणून हा जर च आहे तर हा च आहे. मला जर जग फिरायचं असेल तर मी जहाजातून जाईल, जग फिरायला मी जहाजातून जाईल. ठीक आहे, जशी माझी झालर आहे तशीच माझी झालर पण आहे, तशीच माझी झाक पण आहे, आणि तसंच माझं झबलं पण आहे. जसा उच्चार माझा झ होतो तसं झ असा पण होतो, ज होतो तसा ज होतो, च होतो तसा च पण होतो. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा त्या अक्षरांमध्ये य मिसळल्याचा भास होतो, शब्दांवर अवलंबून आहे बरं का हे, तर तेव्हा तेव्हा त्यांना मी तालव्य म्हणते. मग जर मला य मिसळल्याचा भास नाही झाला, मी एक रॅन्डम च म्हटले, च मध्ये फक्त अ मिसळलाय, च, ज, हो की नाही, झ, फक्त अ हा स्वर मिसळलाय, तेव्हा त्याला काय म्हणायचं? तर तेव्हा त्याला म्हणायचं दंत तालव्य. तर दंत तालव्य मध्ये ही चारच अक्षरं आहेत ज्यांचा साधा उच्चार होतो, म्हणजे च, छ, ज, झ. आता छ हे असं आहे की त्याच्यामध्ये छ्या, य हा फारसा होत नाही, बरोबर. पण काही प्रदेशांमध्ये, काही प्रादेशिक भाषेचा उच्चार करताना आपोआप त्या भाषेमध्ये य चा वापर सर्रास होत असतो. ठीक आहे, पण या ठिकाणी जर य नाही मिसळला तर मात्र तो साधा अ हा स्वर मिसळलेला म्हणून दंत तालव्य हा त्याचा प्रकार होऊन जातो. तर लक्षात ठेवा, दंत तालव्य केव्हा म्हणणार? जर त्याच्यामध्ये अ फक्त मिसळला असेल तर, आणि जर य मिसळला असेल तर तालव्य म्हणणार. अर्थात दंत तालव्य मी दोन उच्चार स्थानांचा एकत्र वापर केलाय म्हणून त्याला नाव पण तसं आलंय, दंत तालव्य. ठीक आहे, पुढचा बघू. दंत्य, जो मगाशी आपण कॅटेगरी बघत होतो, क झाला, च झाला, ट झाला, त आणि प, हा झाला ओष्ठ्य, कंठ्य, तालव्य किंवा काही प्रमाणात दंत तालव्य. आता फक्त दातांचा वापर करून कोणते कोणते होतात स्वर किंवा व्यंजन पहा. ऋ, दातांच्या साह्याने उच्चार होतो ऋ. ठीक आहे, मग व्यंजनांमध्ये काय आहेत? त, थ, द,
ध न आणि ल स. लसूण सोला हे दात बंद केल्याशिवाय किंवा दात जवळ घेतल्याशिवाय बोलू शकत नाही, म्हणजेच त्याच्यासाठी दातांचा वापर होतो. त थ द ध न या प्रत्येक वेळेस मी दातांची मदत घेते आणि म्हणूनच माझा तो वर्णगट झाला दंत्य वर्ण. आणि आपसुकच आपण इथे हे पण बघूया, अनुस्वाराचा नचा उच्चार. मगाशी आपण तालव्य वर्णाच्या वेळेस नचा उच्चार, अनुस्वाराचा उच्चार ठेवला होता करायचा, तो पण आपण जाता जाता बघून घेऊ. जेव्हा जेव्हा मला या 4 पैकी कोणतंही सेकंड लेटर असतं, म्हणजे इथे एक अक्षर आहे, अनुस्वार आहे, मग इथे त असेल, इथे थ असेल, इथे द असेल, इथे ध असेल आणि स्वतः इथे न पण असेल, तर माझा याचा उच्चार न नळाचा असाच होतो. उदाहरणार्थ दंत, संथ, कंद, पंध किंवा बंध आणि इथे नन्न. आता अर्थात हा अनुस्वार डबल उच्चाराचा होऊन जाईल, त्या अनुस्वाराच्या पुढे न विशेष शब्द नाहीये, पण कसं का असे ना, याच्याऐवजी कोणताही लेटर इथे समजा असेल तर तिथे आपल्याला उच्चाराच्या वेळेस न नळाचा असाच उच्चार करावा लागतो. ठीक आहे, कोणतंही असू दे. मग उच्चार शेवटी जर आपल्याला ह्या दंत्य वर्णांपैकी जर अक्षर असतील तर त्याचा उच्चार आपल्याला न असाच करावा लागणार आहे. जेव्हा आपण हे तालव्यमध्ये सोडून दिलं होतं, याचा उच्चार आपल्याला हरवेळीस प्रत्येक वेळेस य असाच करायचा आहे. म्हणजेच कसं, जर अनुस्वार आहे आणि इथे पुढे अक्षर आहे च, तर मी इथं लिहिलं समजा कंच, तर माझी जीभ आतमध्ये खेचून, टाळूला लावून आतमध्ये खेचून य प्रमाणे उच्चार करते. त्याच पद्धतीने इथे जर, चला आता हा शब्द तुम्हाला माहितीये पूंछ, अरण्यांचं नाव आहे ते, तर पूंछ आतमध्ये खेचली आणि छ ऐकू आला. तसंच इथे पुंज, पुंज आतमध्ये खेचून आवाज आला. झ आहे इथे, इथे जर अनुस्वार असेल तर त्याच पद्धतीने आपल्याला य आणि झ असा त्याचा उच्चार करावा लागणार आहे. ठीक आहे. दंत्य झाल्यानंतर मगाशी आपण पाहिलं होतं, जर जिभेच्या वरचा भाग टाळू आहे तालव्य वर्णांचा, तर टाळूची बॅक साइड थोडंसं अजून मागे गेलं पडजिभेच्या बाजूला तर मूर्धा आहे. ठीक आहे, टाळूची मागची बाजू असं आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो त्याला. तर मग तिथून जे स्वर आणि व्यंजन बाहेर येतात त्याला आपण मूर्धन्य वर्ण म्हणतो. मूर्धन्य किंवा मूर्धन्य वर्ण. मग तिथे पहिला आहे रू. तुम्ही उच्चार करून बघा, जीभ कुठपर्यंत न्यावी लागते मला, रू. ठीक आहे. नंतर त्याच पद्धतीने आहे ट, ठ, ड, ढ, ण. जीभ तुम्ही पूर्ण टाळूच्या मागे नेता, टच करता आणि पुढे आणता. ट, ठ, ड, ढ, ण. आणि या पद्धतीने त्याचा उच्चार होतो, म्हणून त्यांना मूर्धन्य वर्ण म्हणतात. याच्या जोडीला अजून 3 वर्ण आहेत, व्यंजन आहेत, त्यांचा उच्चार याच पद्धतीने होतो, र, श आणि ळ. हे प्रत्येक उच्चार तुम्ही करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे पण आपण बघूया अनुस्वाराचा उपयोग. जर मी इथे अनुस्वार लिहिला आणि या 4 पैकी कोणतंही अक्षर तिथे लिहिलं, जसं की ट, तर कंटाळा आलाय मला, कंटाळा. ठीक आहे. ठ अनुस्वार आहे आणि ठ, तर कंठा, कंठा ण बाणाचा. पुढे लिहिले ड, इथे जर अनुस्वार आहे तर मी दंड भरणार नाही, आणि ढ, इथे कोणतंही अक्षर असेल तर त्याचा उच्चार ण बाणाचा आणि ढ अशाच पद्धतीने करावा लागेल. ठीक आहे.
आता दोन उच्चारस्थानं एकत्र वापरून सुद्धा काही वर्णांचे उच्चार होतात. अर्थात हे खूप कमी आहेत, पण असे उच्चार मात्र होत असतात. जसं मगाशी आपण पाहिलं दंत तालव्य, तिथे हलक्यात दात आणि टाळू या दोघांचा पण हलका वापर होतो, म्हणून त्यांचा उच्चारामध्ये बदल होतो. ठीक आहे, तालव्य आणि दंत तालव्य. तसं दोन्ही उच्चार स्थानांचा वापर करून काही वर्णांची आणि व्यंजन स्वर यांची निर्मिती होते. तर ते कोणते? तर कंठ आणि टाळू यांचा वापर होऊन जे होतात त्यांना म्हणतात कंठ तालव्य वर्ण, आणि ते दोनच आहेत, ए ऐ. ठीक आहे, ए ऐ. पुढे आहे कंठोष्ठ. कंठ आणि ओठ या दोघांचा वापर करून होणारे आहेत ओ आणि औ. असं का? तर इथे बघा, मगाशी आपण बघितलं होतं तालव्य वर्णांमध्ये ई आणि ई हे दोन्ही स्वर आहेत, आणि कंठ वर्णांमध्ये आपण पाहिलं होतं अ आणि आ हे स्वर आहेत. तर या दोघांचं मिश्रणच हे ए आणि ऐ हे स्वर आहेत, संयुक्त स्वर आहेत, म्हणून ते त्यांची निर्मिती स्थानं पण तशीच झाली आहेत, कंठ तालव्य. आणि दुसरं म्हणजे अ हा कंठ वर्ण आहे, तर उ हा ओष्ठ्य वर्ण आहे, आणि त्या दोघांचा पण वापर करून ओ बनलेला आहे, म्हणून तो कंठोष्ठ झालाय. पुढे आहे दंतौष्ठ. जसं दंत्य वर्ण आहे आणि त्याचाच वापर करून आपण ओठांचा वापर सुद्धा करावा लागतो व बोलताना, म्हणून दंत आणि ओष्ठ दोघांचा वापर करून बोलतो तो दंतौष्ठ. ठीक आहे, हे खूप कमी आहेत, पण दोन्ही उच्चार स्थानांचा इथे वापर होतो. थोडक्यात आपण आतापर्यंत काय पाहिलं होतं ते बघूया. मुखाचा भाग, वर्णाचे नाव आपण शेवटून बघूया. कंठ्यवर्ण बघितलं होतं. कंठ्यवर्ण कसे, कुठून उच्चार होतो त्याचा? कंठातून होतो. आणि कोणती कोणती व्यंजन आणि स्वर आहेत? तर अ आ क ख ग घ ङ ह. ठीक आहे. नंतर होतं तालव्य. तर तालव्य वर्ण कोणत्या भागातून उच्चार होतो? तर तालू किंवा टाळू याच्यातून होतो. कोणते स्वर होते? ई आणि ई आणि च छ ज झ ञ हे सगळे व्यंजन होते. पुढे तिसरा आहे मूर्धन्य, म्हणजेच मूर्धा, टाळूची बॅक साईड, तिथून उच्चार होतो रू या स्वराचा, आणि व्यंजन होती ट ठ ड ढ ण र श आणि ळ. मग दंत्य वर्ण पाहिले होते, त्यांचा उच्चार स्थान आहे दंत, त्याच्यामध्ये स्वर होता रू, आणि व्यंजन होती तथ दध न ल आणि स. हे प्रत्येक तुम्ही बोलून बघा. मी जेव्हा बोलते तेव्हा माझी जीभ प्रत्येक वेळेस दाताला लागते. त थ द ध न स ल, असं तुम्ही पण करून पहा. नंतर होते ओष्ठ्य वर्ण, त्यांचं उच्चार स्थान होतं ओष्ठ म्हणजेच ओठ, आणि त्याच्यात समावेश होतो उ आणि उ या स्वरांचा, आणि व्यंजन होती प फ ब भ म. त्याच्यानंतर कंठ आणि कंठ तालव्य मध्ये कंठ आणि तालू असे दोन्ही पण उच्चार स्थान मिक्स झाली होती. त्याचे फक्त स्वर आहेत ए आणि ऐ. कंठोष्ठ म्हणजे कंठ आणि ओठ या दोघांचा त्याच्यात वापर केला होता, आणि त्याच्यामध्ये समावेश होता ओ आणि औचा. दंतौष्ठ मध्ये दात आणि ओठ असे दोघांचा वापर झाला, त्याच्यात कोणताही स्वर नाहीये, पण एक व्यंजन आहे, ते आहे व. आणि दंत तालव्य मध्ये आपण दात आणि टाळू या दोघांचा सुद्धा मदत घेऊन उच्चार केला होता. त्याच्यामध्ये कोणतेही स्वर नाहीये, तर च छ ज झ हे 4 व्यंजन आहेत. याचा उच्चार जर तालव्यामध्ये केला तर च छ ज झ असा होतो. तर दंत तालव्यामध्ये केला तर च छ ज झ असा होतो, आणि तालव्यामध्ये केला तर च छ ज झ असा होतो. इतकाच याच्यामध्ये फरक आहे. आपण उच्चार स्थानांवरून वर्णांचे प्रकार कसे पडतात हे आज थोडक्यामध्ये पाहिलं. हा जो शेवटचा चार्ट आहे, हा जरी तुम्ही डोळ्यासमोर ठेवला तरी तुम्हाला अभ्यास करायला इझी जाईल. हे केव्हा सोपं होणार आहे? तेव्हा प्रत्येक वर्ण तुम्ही तुमच्या तोंडातून बोलून बघाल, त्याचा ध्वनी निर्माण कराल, तेव्हाच त्याची उच्चार स्थानं तुम्हाला कळणार आहेत, आणि मे बी त्याच्यातून तुमचं प्रोनाउन्सिएशन मराठीतलं उच्चार पण एकदम स्पष्ट होत जातील. वर्णमालेचा अभ्यास आपला इथे थांबत नाही. वर्ण विचारांचे अजूनही काही प्रकार आहेत. अर्थात उच्चारावरून आणि त्यांच्या वैशिष्ट्यांवरून
प्रकार जास्त मोठ्या प्रमाणात आहेत, तर त्याच्या लिखाणाच्या स्वरूपावरून सुद्धा व्यंजनांचे वर्णांचे काही भाग पडतात, अर्थात खूप थोडेसे आहेत ते. हा पुढचा टप्पा झाला की आपल्या वर्णविचाराचा सराव सुरू होईल. त्याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे प्रश्नांना कसं सामोरं जावं लागणार आहे ते आपण बघणार आहोत. ते पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच घेऊ. तर आजच्या भागात आपण या ठिकाणी इथे थांबूया.